हॅलो. आता आपण बघणार आहोत तुला जपणार आहे या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. मीरा देवी आईसमोर प्रार्थना करत असते की देवी आई, सत्य सगळ्यांसमोर कधी उलगडणार आहे आणि कसं आणू मी सगळ्यांसमोर सत्य. सत्य समोर आणताना माझीच माणसं दुरावली जाणार असतील तर काय फायदा. हे सगळं अंबिका ऐकत असते. मी सगळ्यांसमोर सत्य आणून मला काय मिळणार आहे. न्यायाचा आग्रह धरत असताना मी माझ्याच माणसांवर अन्याय करते असं वाटतंय मला. हे सत्य जर बाहेर आलं तर सगळ्यात जास्त वाईट वेदाच्या बाबांना वाटेल. ते पूर्णपणे खचतील. दादासाहेबही खचतील आणि अनन्यताईसुद्धा, कारण त्यांचा मंजिरीवर पूर्ण विश्वास आहे. आणि तरी हे सत्य समोर आल्यावर काही चांगलं घडणार आहे का देवी आई? आणि माझी ताई, तिचं काय? मृत्यूनंतरही ती माझ्यापाशी खंबीरपणे उभी आहे. तिचा यात काहीही दोष नाही आहे. तिला मंजिरी योग्य वाटते कारण तिला सत्य माहीतच नाही आहे. कदाचित हे सत्य तिला कधीच कळणार नाही. हे सगळं ऐकून अंबिकालाही रडायला येत असतं. तेव्हा मीरा बोलते, या सगळ्यामध्ये माझ्या ताईचं मन माझ्यापासून दुखावलं जातं आहे. देवी आई, मला फक्त एवढी ताकद दे की हे सत्य मी शेवटपर्यंत निभावून नेऊ शकेल. कारण इथून मागे फिरणं अशक्य आहे आणि इथून पुढे जाणं असह्य होतं आहे. तेव्हा मीरा देवी आईला बोलत असते की मला साथ दे देवी आई, मला साथ दे, आणि रडत असते. तेव्हा अंबिकालाही वाईट वाटत असतं. इकडे माया नर्मदाला बोलत असते की आज तुमच्या चुकीमुळे पहिल्यांदा मला फायदा झाला आहे. तेव्हा नर्मदा बोलते की माया, तू काय बोलतेस? मला खरंच भीती वाटते. तेव्हा माया बोलते की घाबरू नका. आज तुम्ही जे काही बाहेर बोलले त्यामुळे मला खरं काय ते सगळ्यांसमोर बोलावं लागलं. पण ते खरं बोलल्यामुळे आज मी आयुष्यात पहिल्यांदा मंजिरी मॅडमच्या डोळ्यात भीती बघितली आहे. आजपर्यंत त्यांनी माझा खूप अपमान केला, खूप काही सहन केलं, ते पण मी निमूटपणे. आणि आज तिच्या डोळ्यात भीती बघून मला माझा बदला 10% का होईना घेतल्याचं सुख मिळालं. आणि हे सगळं शक्य झालं ते फक्त तुमच्यामुळे. तेव्हा नर्मदाच्या जीवात जीव येतो. ती मायाचा हात पकडून बोलते की बरोबर आहे, अगदी बरोबर आहे तुझं. मी बघितली मंजिरीच्या डोळ्यात भीती. माया, आता ना उलटं होणार आहे. आधी तू जे काही मंजिरीला घाबरायची ना, पण तू आता हिंमत दाखवल्यामुळे ना मंजिरी तुला घाबरणार आहे. तू हे जे काही केलं आहेस ना त्याच्यामुळे घरात भीतीचं वादळ पसरले. आता बघ, मंजिरी घरात सगळ्यांचं लक्ष मंजिरी आणि मीराकडे असणार आहे. आपल्याला आपला डाव साधता येणार आहे. तेव्हा माया बोलते की बरोबर, पण या सगळ्यामध्ये माझा जीव धोक्यात टाकला आहे आपण, हो की नाही? तेव्हा नर्मदा बोलते नाही नाही नाही, याची अजिबात काळजी करू नकोस तू, कारण की मंजिरी तुझं काहीच वाईट करू शकत नाही. तुला साधं खरचटलं ना तरी सगळा आळ त्या मंजिरीवर जाणार. ह्या दोघी बोलत असताना तेवढ्यात मंजिरी जोरात दरवाजा ओपन करते. तेव्हा नर्मदा आणि मायाही घाबरते. तेव्हा नर्मदा बोलते की वहिनी. तेव्हा मंजिरी रागात येते आणि सरळ मायाचा गळा पकडून तिला बेडवर पाडते आणि माया तडफडत असते. तेव्हा नर्मदा बोलत असते की वहिनी काय करतेस? वहिनी सोड तिला. पण मंजिरी काही ऐकत नसते. मंजिरी तिचा गळा धरतच असते. इकडे मीराचं बोलणं ऐकून अंबिका थोडी शांत झाली असते. ती बोलत असते की मीराच्या बोलण्यात किती प्रामाणिकपणा होता. पण हे सगळं काय? हा तिचा आईंबद्दलचा गैरसमज आहे की मी काहीतरी समजून घेण्यात चूक करते? तेव्हा अंबिका तिची समजूत घालते की नाही, मीरा इतक्या ठामपणे तर खोटं बोलणारच नाही आणि महागौरी मातेसमोर तर नाहीच नाही. पण आईंबद्दल असं काहीतरी असू शकतं, यावर मी विश्वास ठेवणं खूप कठीण आहे. काय सुरू आहे हे सगळं? इतक्या वर्षात मी जे पाहिले ते खरं आहे की इतकी वर्ष जे मी बघते, जे मानले ते सगळं खोटं ठरू शकते? अंबिका विचारत असते. तेवढ्यात तिकडनं मंजिरी येते. तेव्हा मंजिरी अंबिकाला बघून थांबते आणि मनात बोलते की अशी का उभी आहे? तेव्हा अंबिका मनात बोलत असते की आईंना मी दिसत असेल का? तेव्हा अंबिका पुढे जात असते आणि मंजिरी तिकडनं न बघितल्यासारखं पुढे येत असते. तेव्हा मंजिरी मनात बोलत असते की हिला कळलं तर नसेल ना का ही माझी परीक्षा घेते. नाही, अंबिका ही माझं सगळ्यात महत्त्वाचं प्यादं आहे. काहीही झालं तरी हे प्यादं हातातून निसटू द्यायचं नाही. तेव्हा अंबिका पुढे येत असते, मंजिरी ही पुढे येत असते. तेव्हा मंजिरीच्या मनात भीती असते, पण मंजिरी न दाखवता सरळ चालत जाते आणि अंबिका ही सरळ मंजिरीमधून पास होऊन जाते. तेव्हा मंजिरी मागे न बघता सरळ तिची वरती निघून जाते. पण अंबिका बराच वेळ मंजिरीकडे बघतच असते. इकडे मायाचा गळा धरलेला बघून आजी चिडचिड करत असतो आणि बोलतो की मॉम, मी सोडणार नाही हं. तेव्हा दामोदर बोलतो की आजी, तू काय करणार आहेस? तू बदला घेणार आहेस का? बस तू. तेव्हा नर्मदा बोलते की आजी, काय इतक्या वर्षात जे मला जमलं नाही ते तू करणार आहेस? तिचा बदला घेणार आहेस? अरे ती समोर जरी आली ना तरी पाय लटलटतील तुझे, जमीन सरकेल तुझ्या पायाखालची. तेव्हा दामोदर बोलतो की हो बरोबर बोलते बायको तू. तेव्हा दामोदर बोलतो की पण मी काय म्हणतो, मंजिरी वहिनींनी हिला जिवंत सोडलं कसं? तेव्हा माया बोलते की काय जिवंत सोडलं कसं म्हणजे? तेव्हा दामोदर बोलतो की पण तिला मारायचं नव्हतं तर गळा तरी का धरला तिने? तेव्हा नर्मदा बोलते तिला मारायचं नव्हतंच, तिला दहशत दाखवायची होती फक्त तिला.
तिला दुसऱ्या कोणाला मारून तिचा वेळ वाया घालवायचा नाही आहे. तिला कुठलेच वाद घरात नको आहेत. तेव्हा दामोदर बोलतो का? तेव्हा नर्मदा बोलते की मला तरी असं वाटतंय की ती दुसऱ्या काहीतरी महत्त्वाच्या कामात आहे. तेव्हा अजित बोलतो यस यस मॉम यू आर राईट. त्या दिवशी नाही का तिच्या हातात अख्खी बॉटल होती पॉयझनची, ती तुमच्यासमोर दाखवत होती, तरी तिने तुम्हा दोघींना सोडलं. यू आर राईट. तेव्हा दामोदर बोलतो हां, म्हणूनच हिचा त्याने गळा पकडूनही सोडून दिलं. तेव्हा माया बोलते की अहो तुम्हाला नक्की म्हणायचं काय आहे? म्हणजे मी जिवंत आहे हे चांगलं नाही का? हे तुम्हाला आवडलेलं नाही का? तेव्हा अजित बोलतो नाही. तेव्हा नर्मदा बोलते की एक मिनिट, तू त्यांचं मनावर घेऊ नको बोलणं काही. मला फक्त इतकंच वाटते की मंजिरीचं घोडं कुठेतरी अडकलं आहे. तेव्हा माया बोलते मग आता काय करायचं? तेव्हा नर्मदा बोलते काही करायचं नाही, आपण फक्त शांत बघत राहायचं. आता फक्त एवढंच बघायचं की मंजिरी तिची पुढची चाल काय खेळते. ते अथर्व आणि दादासाहेब विचारत असतात. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा सगळं करून झालं आहे, यातनं मला फक्त आता एकच उपाय दिसतो आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की काय? तेव्हा अथर्व बोलतो की मायाला या घरातनं बाहेर काढणं. माया आल्यापासून या घरात प्रॉब्लेम क्रिएट झालेत बाबा. तीच नसेल ना तर सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. तेव्हा दादासाहेब बोलतात की अथर्व हा उपाय नाही झाला, ही पळवाट झाली. तेव्हा अजित बोलतो की बाबा ही पळवाट कशी झाली? बाबा माझा या फॅमिलीकडे याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. मी माझ्या फॅमिलीची सेफ्टी बघतोय आणि जोवर माया या घरात आहे ना तोवर कोणीच सेफ नाही, स्पेशली मीरा, वेदा आणि अनन्या. तेव्हा दादासाहेब बोलतात की मी तरी काय बोलू अथर्व? तेव्हा कारण की मीच द्विधा मनस्थितीमध्ये अडकलो आहे ना. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा असं का बोलतायत तुम्ही? तेव्हा दादासाहेब बोलतात की कारण मला तसं वाटतंय. सगळेजण मला कणखर समजतात, पण आज स्वतःच्याच घरात मी हतबल झालो आहे. मलाच कळत नाही की मी माझी मुलं जपायचीत की माझी माणसं. माझ्या घरात चुकीचं वागते म्हणजे वागलीही आहे, तरीसुद्धा मी काहीच करू शकत नाही. कारण की आत्ता मायाला बोलणं म्हणजे नर्मदाला वाईट वाटणं. हात बांधले गेले माझे. नर्मदा आत्ता घरात ज्या पद्धतीने वागते त्या पद्धतीने ती बाहेर वागत राहिली तर काय करायचं? माझीच बहीण आहे, माझी धाकटी लहान बहीण आहे, पण आत्ता मलाच तिची भीती वाटायला लागली. तेव्हा अथर्व बोलतो की बाबा मला ही द्विधा कळते तुमची, पण मला ना काही निर्णय घ्यावाच लागेल. मला तुमची आणि आईची अवस्था नाही बघते. एकतर आई काही बोलत नाही आहे, तिला तिचा किती त्रास होत असेल तिलाच माहिती आहे. तेवढ्यात मंजिरी येते. तेव्हा मंजिरी घड्याळाकडे बघत असते आणि मनात बोलते की 12 वाजायला 1 मिनिट बाकी आणि 12 वाजल्यानंतर तिचं व्रत सुटणार असतो. तेवढ्यात दादासाहेब आवाज येतात मंजिरी. तेव्हा मंजिरी काही बोलत नाही. अथर्व तिच्याजवळ जातो आणि बोलतो की आई बोल ना काहीतरी. तेव्हा दादासाहेब येतात आणि बोलतात की मंजिरी तुला माहिती ना तू माझ्यासाठी किती महत्त्वाची आहे, त्यामुळे तू असं शांत नको राहूस, बोल मंजिरी. तेव्हा अथर्व बोलतो की आई मोकळी हो, नाहीतर तुलाच त्रास होईल या गोष्टींचा. तेव्हा मंजिरी सारखं घड्याकडे बघत असते. काही सेकंदच उरलेले असतात. मंजिरी पुढे चालत येते. तेव्हा दादासाहेब आणि अथर्व एकमेकांकडे बघतात. तेव्हा अथर्व बोलतो की आई प्लीज. तेव्हा मंजिरी मनात बोलते की फक्त काही सेकंद थांब अथर्व, माझं हे मौन व्रत संपू दे, मग खूप काही बोलते मी. खूप मोठ्या संकटातून माझं हे मौन व्रत मी यशस्वी केलं आहे. तेव्हा मंजिरी मनात बोलते 4, 3, 2, 1 आणि मनात स्माईल करते आणि बोलते की झालं. इकडे वेदा अनन्याला शोधत असते. अनन्या आत्या कुठे तू म्हणून ती तिला आवाज देत असते. तेव्हा वेदाला आवाज देताना नर्मदा हॉलमध्ये येते आणि बघते. तेव्हा नर्मदा मनात बोलते की हिचं काय आहे, म्हणजे घरात एवढं सगळे उलथापालथ होऊन हिला काही माहीतच नाही. पण याच्यात मज्जा नाही बाबा. लहान असली म्हणून काय झालं, हिच्या कुटुंबियांनी मला खूप त्रास दिला आहे, माझ्या कुटुंबियांना टेन्शन दिलं आहे. थोड्यात वेदा जायला लागते. तेव्हा नर्मदा पुन्हा वेदाला आवाज देते. वेदा काय गं एवढ्या रात्रीचं कुठे फिरतेस तू? तो भोकाडी बाबा येऊन जाईल आणि घेऊन जाईल ना तुला. तेव्हा वेदा बोलते भोकाडी बाबा. तेव्हा नर्मदा बोलते तुझ्या आईचा बाप शिवनाथ. तेव्हा वेदा काही बोलत नाही आणि बोलते की अनन्या आत्या कुठे? नर्मदा बोलते येईल ती, काळजी नको करूस. घरात खूप टेन्शन आहे ना, मग तिला पण खूप टेन्शन आलं असेल आणि लक्षातच नसेल राहिलं तुझ्याकडे यायचं ते. तेव्हा वेदा बोलते टेन्शन. तेव्हा नर्मदा बोलते म्हणजे काय, तुला काही माहीतच नाही का? तेव्हा वेदा बोलते की नाही. तेव्हा नर्मदा बोलते की अगं घरात खूप मोठं भांडण झालं आहे. तेव्हा वेदा बोलते भांडण कुणाचं? तेव्हा नर्मदा बोलते तुझ्या आईचं आणि बाबांचं. तेव्हा वेदा बोलते काय? तेव्हा नर्मदा बोलते हो, तुला सांगावं असं वाटलं म्हणून मी सांगितलं, पण मी तुला हे सांगितलं हे कोणाला सांगू नकोस हं. झोप जाऊन येईल हं अनन्या आत्या. तेव्हा वेदा जाते. तेव्हा नर्मदा मनात खूप खुश असते, चेहऱ्यावर स्माईल असते आणि बोलते की घरात सगळ्यांना माहिती आहे. तसं हिलाही कळायला हवं ना, शेवटी काय आहे ती या घरातली सदस्य आहे. तेव्हा नर्मदा हसते आणि बोलते की आत्ता खरी येईल मज्जा, सोन्याहून पिवळं. मंजिरीचा मौन व्रत संपल्यावर मंजिरी मुद्दामच नाटक करायला लागते. सोफ्यावर बसते, रडायला लागते आणि बोलते की काय बोलू अथर्व,
घरात माझ्यावर जेव्हा आरोप होत होते तेव्हा माझ्या तोंडातून शब्दच फुटत नव्हते. मंजिरी एकदम सायलेंट आवाजात बोलत असते. जेव्हा तुमच्यावर अनपेक्षितरित्या आरोप केले जातात ना, तेव्हा काय प्रतिक्रिया द्यावी कळत नाही. पण हेच आरोप एखाद्या बाहेरच्या माणसाने केले असते ना, तर मी ठामपणे त्याला उत्तर दिलं असतं. पण माझी मीरा, तिच्यावर मी इतकं मुलीसारखं प्रेम केलं, तिच्यावर विश्वास ठेवला, ती माझ्याबद्दल असा विचार करते, मला कल्पनाच नव्हती. आणि मला हेही समजत नाही की तिचे वडील घरात येऊन माझ्याबद्दल जे काही बोलले ते तिला खरं वाटतंय का? म्हणून ती हे सगळं करते का की तिचा काही गैरसमज झाला आहे? फक्त एक गोष्ट आहे अथर्व, मीराचं वागणं आता हाताबाहेर चाललं आहे. तिचा हा गैरसमज असो किंवा हट्ट, पण तिच्या एक लक्षात येत नाही, ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष मायाला साथ देते आणि हे आपल्या घरासाठी चांगलं नाही आहे. तेव्हा अथर्व मंजिरीजवळ बसतो आणि बोलतो की आई, मला खरंच खूप बरं वाटते की तू बोललीस. आणि मीराचं बोलायचं झालं तर मलाच कळत नाही आहे तिच्या मनात डोक्यात काय चाललं आहे. तिच्याशी बोलून तिला समजावून सगळं करून झालं आहे, पण तिच्यावर काही परिणाम होत नाही आहे. तेव्हा मंजिरी बोलते, मला वाटतं माझंच चुकलं आहे. तेव्हा दादासाहेब बोलतात की म्हणजे तुझं काही चुकलेलं नाही मंजिरी. तेव्हा मंजिरी बोलते की नाही दादासाहेब, माझंच चुकले. मी मीरावर मुलीसारखं प्रेम केलं आहे आणि पुढे जर का काही असंच घडत असेल तर मला माझी भूमिका बदलावी लागेल. तेव्हा दादासाहेब बोलतात की मला कळलं नाही तू काय बोलतेस ते. तेव्हा मंजिरी उठते आणि बोलते, म्हणजे एका प्रेमळ आईसारखं नाही, एका कठोर सासूसारखं वागावं लागेल. तेव्हा अथर्वही उठतो. तेव्हा दादासाहेब आणि अथर्व एकमेकांकडे बघतात. तेव्हा दादासाहेब बोलतात की तू कितीही कठोर वागायचं ठरवलंस ना मंजिरी, तरी तू तसं वागू शकत नाही. पण तरीही हा जर का शेवटचा पर्याय असेल तर ठीक आहे. तेव्हा अथर्वही काहीच बोलत नाही आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.